नमस्कार. आज आपण व्यवहारी अपूर्णांक हा घटक पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला घटक आहे समछेद अपूर्णांक. समछेद अपूर्णांक म्हणजे काय? तर ज्या अपूर्णांकांचे छेद हे समान असतात त्या अपूर्णांकांना समछेद अपूर्णांक म्हणतात. उदाहरणार्थ 5/7, 9/7, 15/7, 47/7, 64/7 हे जर आपण अपूर्णांक पाहिले तर ह्या अपूर्णांकांचे छेद जर पाहिला आपण तर तो कसा आहे? समान आहे. ह्या छेदामध्ये 7 हा अंक समान आहे आणि अंश मात्र काय आहेत? वेगवेगळे आहेत. म्हणजेच ज्या अपूर्णांकांचे छेद हे समान असतात त्या अपूर्णांकांना समछेद अपूर्णांक म्हणतात. दुसरा जो घटक आहे तो आहे भिन्नछेद अपूर्णांक. भिन्न म्हणजे वेगवेगळे आणि छेद म्हणजे अपूर्णांकाचा छेद. ज्या अपूर्णांकांचे छेद हे भिन्न म्हणजे वेगवेगळे असतात अशा अपूर्णांकांना भिन्नछेद अपूर्णांक म्हणतात. उदाहरणार्थ 1/8, 15/5, 26/12, 33/1, 5/13. इथं जर आपण पाहिलं तर सर्व अपूर्णांकांचे जे छेद आहेत ते कसे आहेत? वेगवेगळे आहेत. त्यामुळे असे जर अपूर्णांक असतील की ज्या अपूर्णांकांचे छेद वेगवेगळे आहेत त्या अपूर्णांकांना भिन्नछेद अपूर्णांक म्हणतात. त्यानंतर आपण पाहणार आहोत समछेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा. समछेद म्हणजे समान छेद असलेले. त्याच्यामध्ये जर अपूर्णांकांचा छेद समान असेल तर लहान मोठेपणा कसा ठरवायचा? बघा इथं उदाहरण लिहिले पहिलं 12/40 आणि बॉक्स किंवा चौकट 25/40. ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या बॉक्समध्ये किंवा चौकटीमध्ये आपल्याला लहान मोठेपणाचं चिन्ह लिहायचं आहे. याच्यामध्ये छेद समान आहे. इथं 12/40 म्हणजे इथं छेद आहे 40 आणि 25/40 म्हणजे इथं छेद आहे 40. जर अपूर्णांकांचा छेद समान असेल तर ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. त्यामुळे इथे पहिल्या अपूर्णांकाचा अंश आहे 12, दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश आहे 25. 12 ह्या अंकापेक्षा 25 हा अंक मोठा आहे. त्यामुळे इथे 25/40 हा अपूर्णांक 12/40 पेक्षा कसा असणार आहे? मोठा असणार आहे. त्यामुळे इथं लहान मोठेपणाचं चिन्ह हे कोणाकडे येईल? 25/40 कडे. दुसरं उदाहरण पहा 8/8, चौकट 5/8. इथं पण पहा छेद समान आहे म्हणजे हे समछेद अपूर्णांक आहेत. इथं पहिल्या अपूर्णांकाचा अंश आहे 8 आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश आहे 5. म्हणजे अपूर्णांकांचा छेद समान असेल आणि आपल्याला अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवायचा असेल तर ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. इथं 8 हा अंक 5 ह्या अंकापेक्षा मोठा आहे. छेद समान असल्यामुळं अंश ज्या अपूर्णांकाचा मोठा तो अपूर्णांक मोठा. त्यामुळे इथं 5 ह्या अंकापेक्षा 8 हा अंक मोठा आहे. त्यामुळे 8/8 हा अपूर्णांक 5/8 पेक्षा कसा असणार आहे? मोठा असणार आहे. त्यामुळं लहान मोठेपणाचं चिन्ह कोणाकडे येईल? 8/8. लहान मोठेपणा ठरवायचा दुसरा नियम आहे जर अंश समान असेल तर. म्हणजे इथं उदाहरण लिहिले पहा 10/5 बॉक्स 10/3. म्हणजेच इथं आपल्याला छेद समान दिसत नाहीयेत तर काय समान दिसत आहेत? अपूर्णांकाचे अंश समान दिसत आहेत. मग अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवायचा असेल तर आपला दुसरा नियम आहे जर अपूर्णांकाचे छेद समान नसतील परंतु अंश समान असेल तर ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. म्हणजेच इथं 10 आणि 10 म्हणजे दोन्ही अपूर्णांकाचा छेद कसा आहे? अंश कसा आहे? समान आहे. इथं छेद मात्र कसे आहेत? वेगवेगळे आहेत. इथं छेद आहे 5, इथं छेद आहे 3. आपला नियम आहे अपूर्णांकाचे अंश समान असतील तर ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा
त्यामुळे इथं 5 पेक्षा 3 लहान आहे, त्यामुळे छेद लहान असेल तर तो अपूर्णांक मोठा असतो. त्यामुळे इथं 10°(3) हा अपूर्णांक 10°(5) पेक्षा मोठा असणार आहे. पुढं दुसरं उदाहरण पहा. 6°(1) चौकट 6°(3). इथं देखील काय आहे, अंश आपला कसा आहे, समान आहे, छेद मात्र काय आहेत, वेगवेगळे आहेत. म्हणजेच अपूर्णांकांचे अंश समान असेल आणि आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचा असेल तर ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. इथं जर पहिला अपूर्णांक पहिला तर त्याचा छेद आहे 1, दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद आहे 3. म्हणजेच 3 पेक्षा 1 हे लहान आहे. लहान असल्यामुळे ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. त्यामुळे इथे 6°(1) हा अपूर्णांक कसा असणार आहे, 6°(3) पेक्षा मोठा असणार आहे. तिसरं, जर अपूर्णांकाचे अंश व छेद भिन्न असतील तर किंवा वेगवेगळे असतील तर. इथं अपूर्णांकाचा अंश पण समान नाही आणि छेद पण समान नसेल. अपूर्णांकाचा अंश पण समान नाही आणि छेद पण समान नसेल तर काय करायचं, तर पहा, अपूर्णांकाचा अंश पण समान नसेल आणि छेद पण समान नसेल आणि आपल्याला अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवायचा असेल तर पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणायचे. पहिला अपूर्णांक आहे 3°(7), दुसरा अपूर्णांक आहे 4°(9), दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद आहे 9. तर ह्या 3/7 ला अंशाला आणि छेदाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणायचे, म्हणजे 9 ने गुणायचे. म्हणजेच 3 × 9 आणि 7 × 9. चौकट, ह्या चौकटीमध्ये आपले लहान मोठेपणाचे चिन्ह येणार आहे, म्हणून चौकट 4/9. 4/9 हा अपूर्णांक आहे तसा घेतलेला आहे इथं. ह्या दुसऱ्या अपूर्णांकाला पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाने म्हणजे 7 ने गुणायचे. 4 ला देखील 7, 4 हा अंश आहे, 4 ला देखील 7 ने गुणायचे. 9 हा छेद आहे, 9 ला देखील पहिल्या अपूर्णांकाचा छेद जो आहे 7, ह्या 7 ने गुणायचा आहे. आता ही मांडणी केल्यानंतर आपण गुणाकार करून घ्यायचंय. 9 त्रिक 27, 7 9 63 चौकट येणार आहे. त्याच्यानंतर 7 चौक 28 आणि 7 9 63. आपल्याला आपले अपूर्णांक तयार होतील 27°(63) चौकट 28°(63). इथं काय झालं पहा, ह्या दोन्ही अपूर्णांकाच्या आता काय झालं, छेद समान झाले. छेद समान झाल्यामुळं ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. पहिल्या अपूर्णांकाचा अंश आहे 27, दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश आहे 28. 27 पेक्षा 28 ही संख्या मोठी आहे, त्यामुळे 28°(63) हा अपूर्णांक कसा आहे, मोठा आहे. 28°(63) म्हणजेच आपला 4/9 हा अपूर्णांक कसा आहे, 3°(7) पेक्षा मोठा आहे. पुन्हा पहा, आता आपल्याला पाहिजे समछेद अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी. समछेद म्हणजे समान छेद असलेले. समान छेद असलेल्या अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करताना महत्वाचा एक नियम आहे, तो म्हणजे जर अपूर्णांकांचे छेद समान असतील आणि आपल्याला त्यांची बेरीज करायची असेल तर काय करावे लागते, फक्त अंशांची बेरीज करायची, छेदांची बेरीज करायची नाही. इथं उदाहरण लिहिले पहा. पहिलं उदाहरण 4°(55) अधिक 5°(55). इथं समछेद अपूर्णांक आहेत हे, कारण यांचे छेद कसे आहेत, समान आहेत. याच्यामध्ये पहिल्या अपूर्णांकाचा अंश आहे 4, ऍडिशन किंवा बेरीज करायचंय म्हणून मध्ये चिन्ह येणार अधिक. दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश आहे 5, इथं पुढं 5. 4°(5) छेद समान आहे, छेदांची काय करायची नाही, बेरीज करायची नाही, छेद एकदाच लिहायचा. 4 अधिक 5 छेद 55. 4 अधिक 5 ह्याची बेरीज येते 9, 9 छेद 55 हे येईल आपल्याला या अपूर्णांकाचं उत्तर. दुसरं उदाहरण पहा. 12°(40) अधिक 13°(40) अधिक 14°(40). इथं 2 पेक्षा 1 किंवा 2 पेक्षा जास्त अपूर्णांक आहेत, काही हरकत नाही. 2 पेक्षा जास्त जरी अपूर्णांक असले तरी ह्यांचे छेद कसे आहेत, समान आहेत किंवा हे समछेद अपूर्णांक आहेत. ह्यांची आपल्याला काय करायचंय, बेरीज करायचंय. अंशांची बेरीज करायची, छेदांची बेरीज करायची नाही.
पहिल्या अपूर्णांकाचा अंश आहे 12 अधिक दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश आहे 13 अधिक तिसऱ्या अपूर्णांकाचा अंश आहे 14. 12 अधिक 13 अधिक 14 ह्या सर्वांची बेरीज येते 39 आणि छेद आहे तसा 40. उत्तर येईल 39 अंश छेद 40. तिसरं उदाहरण पहा. तिसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला वजाबाकी करायचंय. उदाहरण लिहिलेलं आहे 112 अंश छेद 5 वजा 12 अंश छेद 5 वजा 10 अंश छेद 5. इथं देखील 3 अपूर्णांक आहेत. या तीनही अपूर्णांकांचे छेद कसे आहेत? समान आहेत. 112 पहिल्या अपूर्णांकाचा अंश आहे 112 वजाबाकी करायचे त्यामुळे वजाचं चिन्ह. 12 दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश आहे 12 वजा तिसऱ्या अपूर्णांकाचा अंश आहे 10. मांडणी केली. छेदामध्ये अपूर्णांक समान आहे. एकदाच लिहायचंय 5 म्हणजे आपली उदाहरणाची मांडणी येईल 112 वजा 12 वजा 10 छेद 5. 112 वजा 12 येतात 100. 100 मधून आपण वजा 10 करायचे. वजा 10 केले उत्तर आलं 90. 90 अंश छेद 5. 90 आणि 5 हे झालं आपलं 90 अंश छेद 5 हे झालं उत्तर. परंतु ह्याला आपल्याला अतिसंक्षिप्त रूप देता येते. 5 आणि 90 ह्या संख्या 5च्या पटीतल्या संख्या आहेत त्यामुळे इथं मी अतिसंक्षिप्त रूप दिलं. 5 ची पहिली पट 5 आणि 5 ची 18वी पट 90. त्यामुळे आपलं उत्तर येईल 18 अंश छेद 1. त्याच्या पुढं आपल्याला पाहायचंय भिन्नछेद अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी. यापूर्वी आपण आता पाहिलं की छेद समान होते. आता अपूर्णांकांचे छेद कसे असणार आहेत? भिन्न म्हणजे वेगवेगळे असणार आहेत आणि अशा अपूर्णांकांची आपल्याला काय करायचे आहे? बेरीज किंवा वजाबाकी. आता इथं पहिलं उदाहरण पहा. 3 अंश छेद 7 अधिक 2 अंश छेद 3. इथं अंश पण समान नाहीये छेद पण समान नाहीये. आपल्याला ह्या अपूर्णांकांची काय करायची आहे? बेरीज करायची आहे. आता बेरीज करत असताना ह्याच्यामध्ये छेद आहे ते भिन्न आहेत वेगवेगळे आहेत. पहिला अपूर्णांक 3/7 आहे तसा लिहिला. छेद समान करायचे. छेद समान करत असताना आपण काय करतोय? पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदानं गुणतोय. पहिल्या अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाने म्हणजे 3 ने गुणायचे. इथला पहिल्या अपूर्णांकाचा अंश आहे 3 दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद आहे 3. 3 ला देखील 3 न गुणायचंय आणि 7 ला देखील 3 ने गुणायचंय. आता ऍडिशन करायचंय त्यामुळे मध्ये चिन्ह अधिक. दुसरा अपूर्णांक आहे 2/3 आहे तसा लिहिला. पहिल्या अपूर्णांकाचा छेद आहे 7 तो दुसऱ्या अपूर्णांकाच्या अंशाला देखील 7 न गुणायचे आणि छेदाला देखील 7 न गुणायचे. आता 3 त्रिक 9 7 त्रिक 21 अधिक 7 दुनी 14 7 त्रिक 21 म्हणजेच 9/21 अधिक 14/21. इथं छेद समान झालेत म्हणजे आपण काय करणार आहोत? अंशांची बेरीज करणार आहोत. 9 अधिक 14 होतात 23. 23 अंश छेद 21 हे झालं या अपूर्णांकाचं किंवा ह्या उदाहरणाचं उत्तर. पुढचं उदाहरण आहे 5 अंश छेद 6 वजा 4 अंश छेद 5. इथं आपल्याला वजाबाकी करायचंय. इथं देखील आपल्याला समजते की छेद काय नाहीयेत समान नाहीत. इथं वजाबाकी करायचंय. अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी करताना महत्वाचा नियम आहे की जोपर्यंत अपूर्णांकांचे छेद समान होत नाहीत तोपर्यंत आपण त्यांची बेरीज वजाबाकी करू शकत नाही. छेद जर समान असतील तर आपण नेहमीच्या पद्धतीनं बेरीज करायचे. परंतु छेद जर समान नसतील तर ते छेद समान करून घ्यायचे आहेत. आणि छेद समान करत असताना तुम्हाला एक युक्ती सांगितलेली आहे की पहिल्या अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदानं गुणायचंय आणि दुसऱ्या अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला छेद समान करत असताना पहिल्या अपूर्णांकाच्या छेदानं गुणायचंय. इथं पहिला अपूर्णांक आहे 5 अंश छेद 6 5 अंश छेद 6 लिहिला. दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद आहे 5 म्हणजे या अंशाला आणि छेदाला आपण काय केलं? 5 न गुणले. वजाबाकीचं चिन्ह लिहिलं मध्ये वजाबाकी करायचे आपल्याला. दुसऱ्या अपूर्णांक आहे 4/5 आहे तसा लिहिला. 4 अंश छेद 5 दुसऱ्या अपूर्णांकाला पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाने म्हणजे 6 ने गुणले. गुणाकार करून घेऊया. 5×5 25 6×5 30 वजा 4 सख्ख 24 आणि 5 सख्ख 30. 25 वजा 24 उत्तर येतं 1 किंवा 25 मधून
24 वजा झाले, उत्तर येतं 1 आणि छेद आहे 30. आपलं उत्तर येईल या उदाहरणाचं 1/30. या पद्धतीनं आपण व्यवहारी अपूर्णांकाची माहिती पाहिली. अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी करताना महत्वाचा नियम काय आहे, तर अपूर्णांकांचे छेद समान असणे गरजेचे आहे. नसतील तर ते करून घ्यावेत. धन्यवाद.